पक्क धोरण आहे. शरद हा बोला. शरद पवार काल बोलताना म्हणाले की संधी साधू लोकांना सोबत घ्या. नाही, संधी साधू शाहू लोक फुले विचार आंबेडकरांच्या विचारांचे जे लोक आहेत त्यांना सोबत घ्या, मात्र संधी साधू लोकांना सोबत ते घ्या. योग्य तेच बोललेले आहेत. आणि मी वारंवार तेच सांगत होतो की माननीय शरद पवार साहेब अशा प्रकारच्या कोणत्याही प्रवृत्तींना जवळ करणार नाही. शाहू फुले आंबेडकर हा जसा या राज्याचा विचार आहे तशी आम्ही सगळे लोक त्या विचारांबरोबर बाळासाहेब ठाकरेंचा विचार जो आहे महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचा आणि महाराष्ट्राच्या शत्रूशी लढण्याचा, त्याच्यामध्ये आम्ही तडजोड करणार नाही. जे संधी साधू आमच्याकडून एखाद्या पार्टीत गेले असतील आम्ही त्यांचा विचारही करत नाही. पण हे सगळे लोक भारतीय जनता पक्ष असेल किंवा जो एसएनसी गट आहे ते असतील, त्यांना असे लोक लागतात. भ्रष्ट, व्यभिचारी, गुंड, दाऊदचे हस्तक, हे असे लोक लागतात. खरं म्हणजे आता भारतीय जनता पक्षानं सलीम कुत्ता ह्याला संत म्हणून पदवी दिली पाहिजे. संत महात्मा अशा प्रकारची जर पदवी जर राज्य सरकारला देता येत असेल तर ती त्यांनी देणं गरजेचं आहे. कारण ज्या व्यक्तीला त्यांनी घेतलं आहे ती शिवसेनेमध्ये असताना त्यांनी सलीम कुत्ताबरोबर संबंध जोडून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आमच्या पक्षाला, शिवसेनेला, की आम्ही देशद्रोही लोकांबरोबर काम करतो. मग आता तुम्ही तर देशद्रोही पक्षाच्या लोकांच्या खिशामध्ये जाऊन बसलेला आहात. ठीक आहे, बोला. सर, प्रश्न तोच आहे. बडगुजरांचा काल पक्षप्रवेश जो झाला, नाशिकच्या त्या सगळ्या प्रकरणात किंवा सलीम कुत्त्याच्या त्या सगळ्या प्रकरणात तुम्ही असतील किंवा सुषमा अंधारे असतील यांनी वारंवार आवाज उठवला होता की पक्षाला बदनाम केले जाते. राणेंचं त्यावेळेसचं स्टेटमेंट काल पुन्हा आम्ही क्यू करत होतो, ते अक्षरशः खालच्या भाषेत खरं तर बडगुजर आणि सलीम कुत्त्याविषयी बोलत होते. काल त्यांनी त्यांचं विधान बदललं, बावनकुळेंनी काल विधान बदललं, रवींद्र चव्हाणांनी विधान बदललं. हे सगळे पलटूराम आहे. मी जे मगाशी म्हणालो की यांचा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, हा अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या मूळ विचारधारेचा पक्ष अजिबात राहिलेला नाही. प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्ची बरोबर म्हणजे दाऊदच्या हस्तकाबरोबर संबंध आहेत हे नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. अशोक चव्हाण यांनी संरक्षण खात्याच्या जमिनी लाटल्या आणि देशाच्या सैनिकांशी गद्दारी केली हे नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे. काय हे नरेंद्र मोदी यांनी श्वेतपत्रिका काढली आहे. त्यानंतर हे आता काय सलीम कुत्ता प्रकरण आलं आहे हे भाजपने काढलंय. एसआयटी लावली देवेंद्र फडणवीसांनी. एसआयटी काय झालं त्या एसआयटीचं? त्या सलीम कुत्ताला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलाय तुरुंगातून आणून. चंद्रशेखर बावनकुळेंनी किंवा त्यांचे जे कार्याध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, फडणवीस यांच्याबरोबर सलीम कुत्ता काल वर्षा बंगल्यावर बिर्याणी खायला बसला होता का? घरामध्ये त्यांच्या बिर्याणी आली सलीम कुत्ताच्या घरातून आणि सगळे पार्टीला बसले आणि त्यांनी सलीम कुत्ताची माफी मागितली का? लोकांच्या मनातल्या शंका आहे. खरं तर आरोप सिद्ध करायचा प्रत्येक वेळेस भाजपचं एक असतो की जर आमच्याकडे आले तर त्यांच्यावर आरोप सिद्ध नाही झाले, त्यांची चौकशी चालू आहे, मात्र त्यांना घेतलं जातं प्रत्येक जणाला पक्षामध्ये आणि नंतर काय बकवास पक्ष आहे. ढोंगी आणि भ्रष्ट लोकांचा हा पक्ष आहे. या पक्षाइतका देशद्रोही पक्ष या देशाच्या इतिहासात झाला नाही. देशद्रोही हा शब्द त्यांना लागू पडतो कारण सगळे देशद्रोही भ्रष्ट लोक यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेले आहेत. ज्यांच्यावर त्यांनी स्वतः देशद्रोहाचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, असे सगळे देशद्रोही लोक अँटी नॅशनल, बरं का, याच्या उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा पक्षामध्ये आणतील. मुस्लिमांची मतं हवी आहेत. मला ह्या लोकांचा काही भरोसा नाही. पाकिस्तान बरोबर काहीतरी डील करतील आणि दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर बेवन यांना भाजपा आपल्या पक्षात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. हे सगळं सत्तेसाठी सुरू आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सत्तेसाठी कशाला? ही फार लहान गोष्ट आहे. देशातली सत्ता ह्या लोकांच्याच आधारानं घेतलेली आहे ना, भ्रष्ट आणि या सगळ्या देशद्रोही लोकांच्या आधारानं. अख्ख्या देशात आणि महाराष्ट्रात तेच धुमाकूळ सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. तुम्ही राष्ट्रवादाच्या गप्पा मारता, तुम्ही आरएसएसचे लोक आहात ना. मोहनराव भागवतांनी याच्यावरती भाष्य केलं पाहिजे. तुम्ही आरएसएसचं संचलनाला जाता ना, हातात तिरंगा नसतो तुमच्या का ते आता कळला.
तुमच्या हातात आणि तुमच्या घरावर तिरंगा का लागला नाही हे आता आम्हाला हळूहळू या पिढीला कळायला लागेल. सर, हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय आहे. खरं तर हिंदी सक्ती नाही असं म्हणतायत, पण तिसरी भाषा तुम्हाला हिंदीत शिकावी लागणार आहे असं एक सरकारचं म्हणणं आहे. पहिलीपासून तुम्हाला जी तिसरी भाषा मराठी सक्ती पहिली ते पाचवी. बघा, या संदर्भामध्ये मला वाटतं आज राज ठाकरेंची पत्रकार परिषद त्या दिशेवरती असावी. तर हा विषय जसा आम्ही घेतो तसा तेही प्रामुख्याने घेतात. तुमची भूमिका काय आहे? तुमची भूमिका काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मेगा प्लॅन तयार केला आणि भारतीय जनता पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मेगा प्लॅन हो, तयार तर केला सलीम कुत्ता प्रचाराला आणतायत ना. आणि महाविकास आघाडीतले जे नाराज नेते आहेत त्यांचा आता पक्षप्रवेश करून घेणार आहेत. करू द्या, महाराष्ट्रभर. करू द्या. हा पक्ष असा भंगार गोळा करूनच मोठा झाला. आमच्यातले